नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्तींना मी जून 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना उत्तरार्ध जो आहे या महिन्याचा तो सर्व दृष्टीने अनुकूल आहे. पूर्वार्धामध्ये काही कामं रेंगाळलेली असं वाटतील, पण ती रेंगाळली नसून ती पुढच्या प्रवासाची नांदी आहे असं समजा. म्हणजे आज रेंगाळलेली वाटलेली कामं जी उत्तरार्धामध्ये अतिशय प्रगतीने पुढे जातील आणि त्याचं एक समाधान आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल. पती पत्नींनी आपापसात वादाचे प्रसंग कसे जास्तीत जास्त टाळता येतील याकडे बघण्याचा प्रयत्न करा. शब्दाला प्रतिशब्द, उत्तराला पुन्हा एकदा प्रतिप्रश्न असं जर घडत गेलं तर आपलं एकमेकांविषयी प्रेम कमी होईल आणि एकदा प्रेम कमी झालं की त्या नात्याला काही बेस राहत नाही. तर अशी काहीशी गोष्ट या महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींची दिसून येते. म्हणून पती पत्नींनी आपले संबंध कुठेही कटू होणार नाहीत याची जबाबदारी घ्या. एकमेकांना समजून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आरोग्यविषयक म्हणाल तर केवळ औषध घेऊन आरोग्य चांगलं राहत नाही. त्यासाठी योग्य ते पथ्य आणि व्यायाम हा नियमित आणि गरजेचा करणं असतं. तो तुम्ही नियमितपणा आपल्या स्वतःचा अंगी बाणवा आणि नियमितपणे व्यायाम आणि त्याबद्दल ज्या काही गोष्टी टाळायच्या आहेत पथ्यामध्ये त्या टाळा. म्हणजे तुमच्या तक्रारीच्या अर्ध्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर होतील. कुठलीच तक्रार पथ्यानेच दूर होईल असं मी सांगेन. बाकी प्रकृतीबद्दल मला काही खूप धोका तुम्हाला सांगायचा नाही आहे, पण तुमच्याकडून पथ्य होत नाही आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्याबद्दल व्यायाम जो करायला लागतो तो तुमच्याकडून नियमित होत नाही आहे. या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. उद्योगधंद्यामध्ये ज्या नवीन संधी प्राप्त होतील, नवीन इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करणारे लोक तुम्हाला भेटतील. त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन काय काय नवीन बदल घडवायला पाहिजे असे संधी तुम्हाला प्राप्त होईल. तर त्या परिचयातून झालेल्या संधीचा आपण लाभ घ्या आणि नवीन गुंतवणुकीचा पर्याय खुला ठेवा. म्हणजे तुमचा व्यवसाय वृद्धी जी आहे, वाढ जी आहे ती चहूबाजूनी तुम्हाला करता येईल. तर अशी व्यवसाय वृद्धी मला या महिन्यात तुमची दिसून येते. मित्रमंडळी जुनी जी बऱ्याच काळापासून भेटली नाही आहेत अशा मित्रमंडळींना भेटण्याचा योग या महिन्यामध्ये येतोय. त्याला काही लग्नकार्य मंगल प्रसंगही असू शकतो किंवा अनेक वर्षांनी भेटण्याचा योग मुद्दाम आणला असंही होऊ शकतं. तर जुन्या मित्रमंडळींना भेटण्याचा योग यामध्ये दिसून येतोय. जुन्या ओळखीतून किंवा जुन्या कामाच्या ठिकाणी आपले भेटलेले कलिग जे आहे ते पुन्हा एकदा काही कारणांनी एकत्र येऊन एकमेकासाठी मदत करतील असं ह्या ठिकाणी दिसून येतं. मदत कुठल्या प्रकारे? तर आपल्या नोकरीविषयी जे आपण ज्यांच्याबरोबर पूर्वी काम केलंय त्यांनी आपलं नाव कुठेतरी रेकमेंड करणे अशा गोष्टी या महिन्यात होऊ शकतात. तर त्या जुन्या ओळखींचा तुम्हाला नव्याने पुन्हा एकदा फायदा होईल असं यामध्ये दिसून येतं. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांच्याविषयी सुवार्ता आपल्या पालकांना कळेल. एकंदरीत नवीन ॲडमिशन घेणे, जे काही रिझल्ट लागायचे असतात त्या रिझल्टमध्ये विशेष प्रगती प्राप्त होणे अशा गोष्टी मुलांच्या विषयी तुम्हाला या महिन्यात कळतील आणि पालकसुद्धा या महिन्यात खुश होतील. त्या कारणाने उत्पन्न या महिन्यामध्ये तुमचं योग्य ते आहे. उत्तरार्धात खूप प्रगतीने आहे, पूर्वार्धामध्ये त्या मानाने थोडंसं कमी आहे. पण एकंदर उत्पन्न जे आहे तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं आहेच. कौटुंबिक प्रश्न जे आहेत ते तुम्हाला कौशल्याने सोडवावे लागतील. काही डिमांड घरच्या लोकांचे जे काही असतील ते तुम्हाला
योग्य प्रकारे त्यांना कन्व्हिन्स करून सांगावं लागेल. ते कौशल्य तुमच्याकडे आहे ते तुम्ही ते आपल्या आत्मविश्वासातून दाखवा आणि ते कौशल्याने हे प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला याची कोणत्याही प्रकारे पीडा होणार नाही. कलावंतांना हा महिना मानसन्मानाचा दिसून येतो. काही प्रोग्राम किंवा काही अटेंड केलेले फंक्शन यामधून तुम्हाला काही पारितोषिकं मिळणे, मानसन्मान चिन्ह मिळणे अशा काही गोष्टी दिसून येत आहेत. तर कलावंतांना सुद्धा हा महिना सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. हे होतं कुंभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.